नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, आयसीआयसीआय बँक मार्फत या ठिकाणी बंपर अशी वॅकन्सी निघालेली आहे. जर मित्रांनो तुमची 10वी 12वी किंवा पदवी झालेली आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. विशेष म्हणजे परीक्षा नसणार आहे, परीक्षा शुल्क नसणार आहे. जर मित्रांनो तुम्हाला 2024 मध्ये एक चांगला जॉब पाहिजे असेल तर ही वॅकन्सी तुमच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे. तर मित्रांनो, कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा काय असणार आहे, हे सर्व काही आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, आयसीआयसीआय बँक मध्ये या ठिकाणी बंपर अशी वॅकन्सी निघालेली आहे. तब्बल 12,000 पेक्षाही जास्त पदांसाठी या वॅकन्सी निघालेल्या आहेत. तुम्ही ते बघू शकता. आणि यासाठी मित्रांनो इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता क्लर्क, ब्रांच सेल्स मॅनेजर, अकाउंटंट मॅनेजर, पिऊन, हेल्पर, ड्रायव्हर, ऑफिसर, सेल्स अँड रिलेशनशिप मॅनेजर, प्रोबॅशनरी ऑफिसर, सिनियर ऑफिसर सारख्या महत्वपूर्ण पदांसाठी या वॅकन्सी असणार आहे. मित्रांनो, जर तुमची 10वी 12वी ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता. यामध्ये विशेष म्हणजे तुम्ही ते बघू शकता कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे. तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमधून असाल तुम्हाला विनामूल्य या ठिकाणी अप्लिकेशन करता येणार आहे. जर मित्रांनो तुमचं वय कमीत कमी 18 वर्ष आहे आणि जास्तीत जास्त 45 वर्ष आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. सॅलरी म्हणजे पगार तुम्हाला पोस्ट प्रमाणे या ठिकाणी मिळणार आहे. ऑल ओव्हर इंडिया हा तुमचा जॉब असणार आहे आणि त्यासाठी अप्लिकेशन ऑलरेडी सुरू झालेले आहे. तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लाय करण्यासाठी ही जे संकेतस्थळ दिलेलं आहे या संकेतस्थळावरती जायचं आहे. या संकेतस्थळाची जी लिंक आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि ही जी पीडीएफ आहे ही पीडीएफ देखील तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल किंवा तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाऊन देखील ती डाउनलोड करू शकता. विशेष म्हणजे मित्रांनो, कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा तुमची घेतली जाणार नाही. फक्त इंटरव्ह्यूवरती तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. जर मित्रांनो तुम्ही भारतातल्या कोणत्याही राज्यातून किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यातून असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तुम्ही मेल असाल, फिमेल असाल, तुम्ही फ्रेशर असाल किंवा एक्सपिरियन्स असेल, प्रत्येकासाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे. सर्वांना या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आणि अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला www.iciicicareer.com या संकेतस्थळावरती जायचं आहे. ऑलरेडी याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर असा एक पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होईल. यामध्ये करिअर ऑप्शन मध्ये तुम्ही बघू शकता 3 वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला अवेलेबल असतील. अप्लाय, रिक्रुटमेंट प्रोसेस आणि कॅम्पस रिक्रुटमेंट. यामध्ये रिक्रुटमेंट प्रोसेस वरती क्लिक करून तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने तुमची रिक्रुटमेंट या ठिकाणी केली जाणार आहे. वेगवेगळ्या 6 स्टेजेसमध्ये तुमची रिक्रुटमेंट होणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे. नंतर याच अप्लिकेशन मधून तुमचं अप्लिकेशन शॉर्टलिस्ट केलं जाईल. शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला प्री इंटरव्ह्यू डॉक्युमेंटेशनसाठी बोलवण्यात येईल. म्हणजे तुम्हाला यावेळेस रिझ्यूम, फोटोग्राफ किंवा डिक्लेरेशन कम अंडरटेकिंग सबमिट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल. इंटरव्ह्यूला तुम्हाला शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला ऑफर लेटर देण्यात येईल. त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे. यामध्ये तुमचे एज्युकेशनल सर्टिफिकेट असतील, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असतील ते तुम्हाला सबमिट करायचे आहे. आणि त्यानंतर मित्रांनो प्रोफेशनली जर्नी जी आहे तुमची ती आता आयसीआयसीआय बँक बरोबरती सुरू होणार आहे. म्हणजे तुमची जॉईनिंग होणार आहे. अशा वेगवेगळ्या 6 स्टेजेसमध्ये मित्रांनो तुमचं रिक्रुटमेंट होणार आहे. अप्लाय करण्यासाठी तुम्हाला जे पहिला ऑप्शन आहे अप्लाय यावरती क्लिक करायचं आहे. अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचे एक इंटरफेस ओपन होईल. तुम्हाला स्क्रोल डाऊन करत खाली यायचं आहे. ऑलरेडी हे जे मी आहे हे मोबाईलमध्ये ओपन केलेलं आहे. तुम्ही पीसी मध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये देखील ओपन करून अप्लाय करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी तुम्ही इथे बघू शकता वॅकन्सी निघालेली आहे. त्या वेगवेगळ्या पदांचं फंक्शन काय असणार आहे, कोणत्या लोकेशनसाठी या वॅकन्सी निघालेल्या आहे आणि किती एक्सपिरियन्स तुम्हाला हवा आहे या वॅकन्सीला अप्लाय करण्यासाठी हे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. असं तुम्ही दुसऱ्या पेजवरती जाऊन देखील चेक करू शकता. तिसऱ्या पेजवरती जाऊन देखील तुमच्या नंबर ऑफ पोस्ट चेक करू शकता. यामध्ये दुसऱ्या पेजवरती गेल्यानंतर तुम्ही ते चेक करू शकता रिलेशनशिप मॅनेजर, फोन बँकिंग ऑफिसर, ई रिलेशनशिप मॅनेजर यासारख्या पदांसाठी या वॅकन्सी निघालेल्या आहे. प्रत्येक पदाचं फंक्शन काय असणार ते या ठिकाणी दिलेलं आहे. लोकेशन म्हणजे पोस्टिंग तुमची कोणत्या लोकेशनवरती होणार आहे त्या पदाला अप्लाय केल्यानंतर ते देखील इथे दिलं आहे. त्यासाठी किती एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे आहे अप्लाय करण्यासाठी हे देखील या ठिकाणी दिलं आहे. मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्रातील आहात आणि तुम्हाला महाराष्ट्रातच जॉब पाहिजे आहे तर मुंबई हे एक लोकेशन या ठिकाणी असणार आहे. असे वेगवेगळे लोकेशन तुम्ही पुढे गेल्यावरती प्रत्येक पेजवरती असणार आहे. कधी मुंबई असेल, कधी पुणे असेल, नागपूर असेल. आता मुंबई या लोकेशनसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं आहे म्हणजे फोन बँकिंग ऑफिसरसाठी इथे 0 to 5 एक्सपिरियन्स दिला म्हणजे फ्रेशर देखील या ठिकाणी अप्लाय करू शकता. जर मला फोन बँकिंग ऑफिसर या पदासाठी अप्लाय करायचं आहे तर मी इथे
क्लिक करेल. एक क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर अशा पद्धतीचे एक इंटरफेस ओपन होईल. मित्रांनो, अशा पद्धतीचे इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक पदाच्या काय जॉब आणि रिस्पॉन्सिबिलिटी असणार ते या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर या पदाला अप्लाय करण्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे हे देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. मुंबई हे तुमचं जॉब लोकेशन असणार आहे आणि 0 एक्सपिरियन्स म्हणजे फ्रेशर देखील या पदासाठी अप्लाय करू शकता. अप्लाय करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला अप्लाय हिअर हे जे ऑप्शन दिलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचे एक इंटरफेस ओपन होईल. इथे तुम्हाला अप्लिकंट लॉग इन करायचं आहे, म्हणजे तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर हा जो कॅप्चा इथे दिला आहे तो कॅप्चा इथे टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे. परंतु मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदाच अप्लिकेशन करत आहात म्हणजे पहिल्यांदाच या वेबसाईटवरती आला आहात तर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन सर्वप्रथम करावं लागणार आहे. यासाठी साइन अप या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. साइन अप ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचे एक इंटरफेस ओपन होईल. यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचा रिझ्यूम अपलोड करायचा आहे. मित्रांनो, रिझ्यूम बनवताना तुम्हाला चांगल्या पद्धतीचा रिझ्यूम बनवायचा आहे, म्हणजे इफेक्टिव्हली रिझ्यूम बनवायचा, कारण ह्याच रिझ्यूम बघून तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी शॉर्टलिस्ट केलं जातं, म्हणजे तुमचा रिझ्यूम शॉर्टलिस्ट केलं जातं आणि इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येतं. त्यानंतर मित्रांनो, तुमचे जे पर्सनल डिटेल असतील, तुमचं नाव असेल, तुमचा ऍड्रेस असेल, ते सर्व तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला अकॅडमिक इन्फॉर्मेशन भरायची आहे, म्हणजे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, तुमचे मार्क किती आहे, ते सर्व डिटेल्स या ठिकाणी भरायचे. त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स, तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स असेल तर तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. किती वर्षाचा आहे ते सर्व डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहे. आणि त्यानंतर बाकीची जे काही इन्फॉर्मेशन उरलेली ती सप्लिमेंटरी इन्फॉर्मेशन, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे भरायची आहे. आणि यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमचा रिझ्यूम या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. अपलोड केल्यानंतर तुमचं जे टायटल आहे, त्यानंतर तुमचं नाव असेल, वडिलांचं नाव असेल, तुमचं सरनेम असेल, त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुमचा ईमेल आयडी, तुमचं जेंडर मेल फिमेल, तुमची जन्मतारीख, तुमचा पॅन कार्ड नंबर, तुमचा मोबाईल नंबर, हे सर्व टाकून तुम्हाला प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या पद्धतीचे इंटरफेस होईल. यामध्ये तुम्हाला तुमचा ऍड्रेस, पूर्ण क्रॉस्पॉन्डन्स ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस इथे टाकायचा आहे आणि ते सर्व डिटेल्स या ठिकाणी भरल्यानंतर तुम्ही नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होईल. इथे तुम्हाला तुमचं नेम ऑफ बोर्ड विचारलं जाईल, पर्सेंटेज, किती मार्क पडलेले आहेत, कोणत्या वर्षी पास आउट झालेले, ते सर्व कोणत्या मंथ आणि कोणतं वर्ष हे देखील या ठिकाणी विचारलं जाणार आहे. म्हणजे 10वीचे हे डिटेल्स या ठिकाणी विचारलं जाणार. त्यानंतर 12वीचे डिटेल तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील. नंतर ग्रॅज्युएशनचे डिटेल तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचे. पोस्ट ग्रॅज्युएशन जर झालं असेल तर त्याचे डिटेल तुम्हाला या ठिकाणी फिलअप करावे लागणार आहे. कुणाचं CA, ICWA किंवा CA इंटर्न झालेलं आहे तर ते देखील या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्याची डिग्री तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावी लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा पद्धतीचे एक इंटरफेस ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स दाखवायचा आहे. जर एक्सपिरियन्स असेल तर हे सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहे. टोटल एक्सपिरियन्स किती आहे, करंट इंडस्ट्री कोणती आहे किंवा प्रिव्हियस इंडस्ट्री कोणती आहे, ग्रॉस सॅलरी किती आहे, हे सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहे. जर एक्सपिरियन्स नसेल तर तुम्हाला नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा पद्धतीचे इंटरफेस ओपन होईल. यानंतर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता सप्लिमेंटरी इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी भरावं लागणार आहे. आर यू एम्प्लॉय ऑफ ICICI बँक, तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कोणी ICICI बँकमध्ये ब्लड रिलेटिव्ह असेल तर तुम्हाला येस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. हॅव यू एव्हर अपेड फॉर रिटर्न टेस्ट इंटरव्ह्यू ॲट ICICI बँक, या अगोदर तुम्ही ICICI बँकसाठी रिटर्न एक्झाम दिलेली आहे किंवा इंटरव्ह्यू दिला आहे तर तुम्हाला येस करायचं आहे, नसेल तर तुम्हाला नो करायचं आहे. बाकीच्या ज्या इन्फॉर्मेशन त्या इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी भरायच्या आहे. व्हेअर डिड यू हिअर अबाउट दिस वॅकन्सी, म्हणजे ह्या वॅकन्सीबद्दल तुम्हाला कुठून कळालं तर ते डिटेल तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहे. त्यानंतर तुमचा प्रिफर्ड इंटरव्ह्यू लोकेशन काय असणार आहे, कोणत्या लोकेशनवरती तुमचा इंटरव्ह्यू झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं ते या ठिकाणी टाकायचं आहे. हे सर्व डिटेल टाकल्यानंतर हा जो बॉक्स आहे बॉक्सला टिक करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा पद्धतीचं इंटरफेस ओपन होईल. तुम्ही इथे बघू शकता यामध्ये प्री एम्प्लॉयमेंट अंडरटेकिंग अँड डिक्लेरेशन दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा पॅन कार्ड नंबर असेल, फुल ऍड्रेस विथ पिन कोड, हे सर्व तुम्हाला हे डिटेल्स या ठिकाणी विचारले ते सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहे. आणि भरल्यानंतर मित्रांनो सर्वात शेवटी तुम्हाला आय अक्सेप्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो तुमच्या समोर अशा पद्धतीचे इंटरफेस ओपन होईल. तुम्ही इथे बघू शकता थँक्यू फॉर अप्लाइंग ICICI बँक, यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर्ड विथ अस, आणि त्यानंतर फिनिश या ऑप्शनवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर यू हॅव सक्सेसफुली अप्लाइड फॉर दिस जॉब या ऑप्शन आलेला आहे आणि इथे तुम्हाला ओके म्हणायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ह्या पदासाठी अप्लाय केलेलं आहे. फोन बँकिंग ऑफिसर या पदासाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता तुमचा अप्लिकेंट ID, तुमचं नाव, बर्थ डेट,
तुमचा ईमेल आयडी हे सर्व काही डिटेल्स या ठिकाणी आलेले आहे, तुम्ही ते बघू शकता। अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या पदासाठी अप्लाय करायचं आहे। या व्यतिरिक्त तुम्ही बाकी पदांसाठी देखील अप्लाय करू शकता। तुमच्या जॉब लोकेशन नुसार तुमचा किती एक्सपिरियन्स आहे त्यानुसार तुम्हाला प्रत्येक पदासाठी अप्लाय करायचे। वेगवेगळ्या पेजेसवरती भरपूर सारे पद आहे मित्रांनो, तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंगली या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। तर कसं म्हणजे मी हे तुम्हाला मोबाईलवरती ओपन करून दाखवलं होतं, तुम्ही असंच पीसी वरती किंवा तुमच्या लॅपटॉपवरती देखील तुमचा फॉर्म भरू शकता। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।